बर्थडे नंबर 3, 12, 21, 30 आहे. या लोकांसाठी कुठले जॉब चांगले असतात आणि कुठल्या बिझनेसमध्ये तुम्ही जाऊ शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून तुमच्या घरात जरी या डेटला जर मुलं जन्माला आली असतील तर तुम्हाला कळेल की कुठल्या पद्धतीने तुम्ही त्यांना एज्युकेशन देऊ शकता, त्यांचा इंटरेस्ट कसा आहे. त्याचबरोबर जर तुम्ही स्वतः असाल तर बिझनेस कसा करायचा आणि कुठला बिझनेस तुमच्यासाठी योग्य असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेन 3 हा नंबर याची क्वालिटीज ही आहे की हा गुरुचा नंबर मानला जातो. अतिशय हुशार, ज्ञानी, यांचं मॅनेजमेंट स्किल खूप चांगलं असतं, उत्तम सल्लागार असतात. त्याचबरोबर या लोकांमध्ये ज्ञान हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे खूप वेळा तुम्ही बघाल की या नंबरची मुलं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सगळ्यात महत्वाचं, कारण या नंबरच्या माणसांमध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती असते. इंट्युशन पॉवर तर चांगलीच असते, पण ज्ञानी खूप असतात. ज्ञान घेणे, ज्ञान देणे आणि त्याचबरोबर चांगल्या गोष्टी करणे, सेवाभाव करणे हेही पाहायला मिळतं. त्यामुळे खूपदा ही लोक एक पहिल्यांदा तर ज्ञानी असतात आणि ज्ञान देणं यांना आवडतं. त्यामुळे टीचिंगमध्ये खूप छान जातात. खूप चांगले शिक्षक, प्राध्यापक आणि खूप चांगले हीलर, त्याचबरोबर खूप चांगले डॉक्टर असतात, अतिशय हुशार असतात. त्यामुळे डॉक्टरमध्ये तुम्ही बघाल, मेडिकल फील्डमध्ये तुम्ही यांना बघाल, IPS, UPS मोठमोठे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी पद असतात त्याच्यामध्ये सुद्धा ही लोक तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर मोठमोठ्या कंपनीमध्ये सुद्धा हे मॅनेजमेंटच्या म्हणजे मॅनेजमेंट स्किल यांचं खूप चांगलं असतं. त्यामुळे मॅनेजमेंट लेवलच्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात. एकतर लोकांना शिकवणे हे खूप आवडतं. त्यामुळे बहुधा या लोकांमध्ये ना तुम्ही बघाल की स्वतःचे कोचिंग क्लासेस असतात किंवा काही स्वतःच्या कन्सल्टन्सी असतात, त्याच्यामध्ये सुद्धा ते करतात. म्हणजे तुम्ही ज्या एज्युकेशन घेतले त्याची कन्सल्टन्सी देऊ शकता, लोकांना समजावून सांगू शकता, हे गोष्ट असतं. कोणी टीचर असतं, मग ते योगा टीचर असेल किंवा काही स्पिरिच्युअल ऑकल सायन्समध्ये सुद्धा हे असतात. खूप चांगले स्पीकर असतात, म्हणजे खूप छान बोलतात, लोकांना समजावून सांगतात. राजकारणामध्ये पण काही लोक तुम्हाला आढळतील. त्याचबरोबर या लोकांमध्ये सगळ्यात महत्वाचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, बिझनेस कुठला करायचा, तर खूप जण असे शेअर मार्केटचं काम करू शकतात. त्याचबरोबर कन्सल्टन्सीमध्ये तुम्ही काम करू शकता. स्वतःला जे येतं त्या गोष्टीचं तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही लोकांना समजावू शकता. काही धार्मिक कार्यामध्ये सुद्धा तुम्ही उपदेश किंवा चांगल्या गोष्टी तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर क्लासेस घरामध्ये घेऊ शकता, कपड्यांचा व्यवसाय करू शकता, ट्रॅव्हल ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप छान असता, कम्युनिकेशन स्किल तुमचंही खूप छान असतं, समजून सांगणं या गोष्टी असतात. त्याचबरोबर एक आहे की कधी कधी काय होतं की तुम्ही खूप हुशार असता, त्यामुळे थोडासा कधी कधी गर्व होऊन जातो की मला सगळं येतं, त्यामुळे ऐकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की खर्चिक खूप असता, खूप खर्च करता, तिथे थोडंसं तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. स्वतःचा तर डिसिजन तुमचे नीट असतातच, पण तरी सुद्धा कधी कधी तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांचे निर्णय ऐकले तर तुमच्यासाठी बेस्ट राहतात. सो आवडले असेल तर नक्की सेव्ह करा, शेअर करा. बेस्ट ऑफ लक.